Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start our new topic and the topic is decimal fraction. Basically it is a new chapter and we are starting our new chapter that is decimal fractions. याच्यामध्ये प्रॉब्लेम सेट नंबर 36 आपल्याला बघायचा आहे आणि यामध्ये आपल्याला बघायचं आहे की डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल डेसिमल म्हणजे काय आपण हे बघूया अँड लेट्स स्टार्ट दिस डेसिमल फ्रॅक्शन. ओके, आपल्याला हे बघायचं आहे. तर याच्यामध्ये अ फ्रॅक्शन वॉज डिनॉमिनेटर इज 10, 100,000 or any other 10 times multiple of 10 is called as a decimal fraction. म्हणजे जिथे ज्याचं डिनॉमिनेटर 10, 100, 1000, 1000 अँड वॉट एव्हर अँड सो ऑन असेल तर त्याला म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन का बरं? कारण की हे पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये आहे. दॅट इज नोन ॲज अ फ्रॅक्शन. A number which is in the form of the p by q, it is known as a fraction. It is not the complete integer. Integer म्हणजे काय? 1, 2, 3. A fraction, a number was denominator is 1. बट इट्स ओके, हे थोडंसं हार्ड होतं आहे. सिम्पल भाषेमध्ये तुम्हाला सांगते की सिम्पल लाईक दिस 9. दिस इज अ इंटीजर. ओके, बट त्याच्याच खाली सपोज मी इथं 5, 2, 6 लिहिली, त्याला म्हणायचं फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे काय? ज्याच्या खाली लेट मी इथंच लिहिते, मी इथंच तुम्हाला समजून सांगते की सपोज इथं मी 9 लिहिली, हे इंटीजर झालं. ओके, याच्या खाली मी 6 लिहिले, हे झालं फ्रॅक्शन. म्हणजे पी डिवायडेड बाय क्यूच्या फॉर्ममध्ये एक नंबर आला, याला म्हणायचं फ्रॅक्शन. बट इथं डेसिमल फ्रॅक्शन का बरं दिलेलं आहे? कारण की ज्या नंबरच्या खाली 10, 100, 1000, 10,000 म्हणजे 10च्या पटीमध्ये डिनॉमिनेटर असेल तर त्याला म्हणायचं डेसिमल फ्रॅक्शन. आणि तोच नंबर आपल्याला पॉईंटमध्ये लिहिता येतो. तर पॉईंटमध्ये कसा लिहिता येतो? म्हणजे ज्याच्या खाली 10चा 10 जे आहे ते समोर असेल, 10, 100, 1000, 10च्या पटीमधले जर नंबर्स असतील तर ते तुम्हाला डेसिमलमध्ये लिहिता येतात आणि त्याच्यामुळेच त्याला डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतात. आता आपल्याला हे बघायचं आहे की डेसिमल एक्झॅक्टली माझ्या म्हणण्याचा अर्थ काय. ओके, लेट्स स्टार्ट द डेसिमल पॉईंट. ओके, इथं लास्ट वन दिलेलं आहे. ओके, अ डेसिमल प्लेस इज अ created for writing a fraction. Decimal place is created for writing a fraction. Okay, when writing number a dot, म्हणजे डेसिमल प्लेस जी आहे ती जी आहे फ्रॅक्शनमध्ये क्रिएट, म्हणजे डेसिमल प्लेस इज क्रिएटेड फॉर रायटिंग अ फ्रॅक्शन. डेसिमल प्लेस क्रिएट केलेली आहे फ्रॅक्शनमध्ये लिहिण्यासाठी. वेन रायटिंग नंबर, जे डॉटमध्ये जर एखादा नंबर आहे त्याला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो. फ्रॅक्शनमध्ये जर एखादा नंबर आहे त्याला आपण डेसिमलमध्ये लिहू शकतो, बट तो 10च्या प्लेसमध्ये पाहिजे. ठीक आहे, लेट्स सी. हे काही इम्पॉर्टंट नाही की बरं ठीक आहे, वॉट एव्हर इट इज रिटन आफ्टर द लास्ट digit of the whole part of the number, so including the end of that part. This symbol is called as a decimal point. Means very simple, हे जे डॉट आहे त्याला म्हणतात decimal point. The decimal point is used to return as 8 of 5 by 10 as 8.5. This is read as 8.5. Okay, let's see how it is work. मला असं वाटते की आपण प्रॉब्लेम सेट नंबर 36 जो आहे तो सुरू करून टाकूया, जेणेकरून तुम्हाला माझं बोलण्याचा जो अर्थ आहे तो कळेल. ओके ओके, इथे प्रॉब्लेम सेट नंबर 36 जो आहे क्वेश्चन त्याचे लिहिलेले. आता हा एक फ्रॅक्शन आहे. ओके, दॅट इज 3 of 9 by 10. इथं तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, 3 लिहून टाकायचे. ओके, इथं 0 आहे, एवढं लक्षात ठेवा. बी सिम्पल, एक 0 असेल एक नंबर सोडून द्यायचा आणि त्याच्यानंतर लगेच पॉईंट देऊन टाकायचं. 9 पॉईंट, आन्सर आलं 3.9. ओके, राईट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म अँड रीड दॅम अलाउड. आता रीड तर आपण करू शकतो, पण आपण लिहून टाकूया याला कसं लिहितात. 3.9. नेक्स्ट वन,
काय सांगितलं मी, पहिला नंबर जशाला तसा जे काही असेल ते, दुसरा नंबर जशाला तसा, एक झिरो आहे, एक नंबर सोडून पॉईंट, आणि संख्या इकडनंच मोजायची आहे. ठीक आहे. जी संख्या आहे ती कधीही राईट टू लेफ्ट जा, लेफ्ट टू राईट चुकून जाईल. आय होप तुम्हाला समजलं असेल. राईट टू लेफ्ट, ओके, लेफ्ट टू राईट जाऊ नका. फर्स्ट नंबर ॲज इट इज इथं लिहायचं राहिलं, दॅट इज 1, आणि लिहिताना असं 1.4. 5 जशाला तसा, ठीक आहे. 3 जशाला तसा, खाली किती आहे, एक झिरो, एक संख्या सोडून पॉईंट, काय लिहिणार, 5.3. ॲज सिम्पल. आता इथं 8 लिहिला जशाला तसा, समोर इथं काहीच नाही आहे, मग आता काय करणार, सिम्पल 0 देऊन टाकायचा. एक झिरो नंतर पॉईंट आहे, सॉरी एक झिरो आहे, एक संख्येनंतर पॉईंट. व्हेरी सिम्पल. लिहिताना काय लिहिणार, 0.8. परत एकदा बघूया, एक लास्ट चान्स. नंबर जशाला तसा, पुढं काहीच नाही आहे म्हणजे 0 देऊन टाका. एक झिरो आहे, एक संख्येनंतर पॉईंट, दॅट इज 0.7. बस, काहीच नाही आहे, एवढंच या एक्सरसाइजमध्ये. इट इज व्हेरी सिम्पल. काय केलं आपण, खूप इझी प्रकारे सॉल्व केलं. पहिला नंबर जसा आहे तसा लिहून टाकला, दुसरा नंबर जसा आहे तसा लिहून टाकला. 0 किती आहे, एक आहे, तर एक संख्या सोडली इकडच्या साईडनी, पॉईंट देऊन टाकला. एक जशाला तसा, 4 जशाला तसा, एक शून्य आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट. 5 जशाला तसा, 3 जशाला तसा, एक शून्य आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट. इथं काहीच नाही आहे म्हणून 0 दिला. इथं 8 जशाला तसा, 0 सोडला आणि पॉईंट दिला. सेम इथं काहीच नंबर नाही आहे या फ्रॅक्शनच्या समोर म्हणून 0 दिला. 7 जशाला तसा, एक 0 आहे म्हणून एक संख्या सोडून पॉईंट. व्हेरी इझी. आणि त्याला वाचायचं कसं, पहिला नंबर 3, मग जे दिलेलं आहे ते वाचायचे. 3 नंतर पॉईंट आहे, पॉईंट नंतर 9 आहे, 9, 3.9, 1.4, 5.3, 0.8, 0.7. आज सिम्पल. याच्या पलीकडे प्रॉब्लेम सेट नंबर 36मध्ये काहीच नाही आहे. आपण फक्त 2 गोष्टी पाहिल्या की डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे काय, की फ्रॅक्शन म्हणजे काय, नंबर विच इज इन द फॉर्म ऑफ p/q, दॅट इज नोन ॲज अ फ्रॅक्शन. बट वाय डेसिमल, कारण की त्याच्या डिनॉमिनेटरला 10, 100, 1000 म्हणजे 10च्या पटीमधले जे नंबर्स आहे ते आहे, म्हणून त्याला डेसिमल चिटकतो. आता डेसिमल चिटकतो म्हणजे काय, 0 कट होतो आणि वरती पॉईंट वाढतो. इज सिम्पल. काय, 0 कट होऊन जातो आणि वरती तुम्ही पॉईंट देऊ शकता, म्हणून त्याला डेसिमल फ्रॅक्शन असे म्हटले गेलेले आहे. तर आय होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो कळाला असेल, कन्सेप्ट जो आहे तो समजला असेल. अँड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. थँक्यू सो मच.